ठाकरेंचा वचननामा आहे तो जाहीर झालेला आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी प्रवीण भाऊ आहेत. प्रवीण भाऊ, दोन्ही ठाकरे बंधूंनी आज खरं तर वचननामा आहे तो जाहीर केलेला आहे. कसं बघता या वचननाम्याकडे? नाही, वचननामा जाहीर करणं सोपं आहे, परंतु आपल्या हाती सरकार असताना मुंबईसाठी दिलेली वचनांचं काय केलं त्याचा हिशोब पहिला द्या. आणि आता तुम्हाला लोकांचा तुमच्यावर विश्वासच राहणार नाही, कारण आता मुंबई बदलताना दिसते. या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तळहाताच्या फोडासारखं मुंबईला जपत मुंबईच्या विकासासाठी रात्रंदिवस परिश्रम करतायत. केंद्रीय मंत्री, केंद्रीय मुख्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लाखो करोडोचा निधी महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी दिलाय. त्यामुळं मुंबई बदलते. आज कोस्टल रोड, मोनोरेल, मेट्रो रेल, त्या ठिकाणी अटल सेतू, वर्सोवापर्यंत येणारा ब्रिज, ठाण्याचं टनेल बोरवलीपासून निघणारं, हे दिसतंय मुंबईकरांना. आणि त्याच्यामुळं विकास कोण करू शकतं तर आम्ही करू शकतो. केंद्रात सरकार आमचं आहे, राज्यात सरकार आमचं आहे. येणारी महानगरपालिका सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीकडे येईल आणि त्याच्यामुळे ट्रिपल इंजिनचं सरकार हेच विकास करणार. ते वचन देऊन वचनाची पूर्तता कशी करणार हा खरा प्रश्न आहे ना. पण दुसरीकडे ते असं म्हणतात की ज्या ठेवी होत्या आणि त्याच ठेवीतून खरं तर कोस्टल रोड बांधला, मात्र काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की ज्या ठेवी काय चाटायच्या आहेत का? ते म्हणतात की बूट चाटायचं आहेत का, कारण की ठेवी हा कर्मचाऱ्यांच्या पगारांसाठी वगैरे वापरल्या गेलेल्या आहेत. मला वाटतं कोट्या करणं, हिणकस अशा टीका करणं याच्या पलीकडे उद्धव ठाकरेंना काही जमत नाही. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, त्या भावना सांगितल्या की त्या ठिकाणी कुठलीही संस्था ही प्रॉफिट मेकिंग इन्स्टिट्यूशन नाही आहे, नफा कमवणारी कंपनी नाही महानगरपालिका. त्याच्यामुळे डिपॉझिट मुंबईकरांचे आहेत आणि मुंबईकरांच्या सेवेसाठी, सुखसुविधांसाठी आहेत. त्याच्यामुळे तुमचं डिपॉझिट तुम्ही काही लाख कोटी केलं आणि आज त्या ठिकाणी मुंबईकरांच्या समस्या असतील तर काय चाटायचं आहे डिपॉझिट? डिपॉझिट हे लोकांसाठी, सेवेसाठी त्या ठिकाणी आहे. आता बूट सूट, हे उठसूट बोलणारे उद्धव ठाकरे, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायचं? एकदम असं किळसवाणं वाटेल अशा प्रकारच्या कोट्या करायच्या आणि मुंबईकर विटलेत. मुंबईचा मराठी माणूस विटलाय. मी तर अनेक उदाहरणं देईन, येणाऱ्या सभांमध्ये देईन. मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं काम यांनी केलं आणि आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजी मुंबईतल्या मराठी माणसाला सुद्धा सन्मानानं जगू देणार आहेत आणि मुंबईतला एकही मराठी माणूस बाहेर जाणार नाही हे वचन त्यांनी दिले. त्यांनी देखील या वचननाम्यामध्ये मुंबईकरांची जागा आहे ती मुंबईकरांसाठीच आहे, त्याचबरोबर बेस्टची सुविधा आहे ती सुधारून देण्यात येईल, म्हणजे खर्चिक होणार नाही अशा पद्धतीचे. 10 रुपयामध्ये जेवण आहे ते सकाळचं काम करणाऱ्यांना. परत ज्या पद्धतीने लाडकी बहीण आहे त्या पद्धतीने आता मुंबई महानगरपालिकेमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांसाठी 1,500 रुपये देऊ अशा पद्धतीची वचनं दिली आहेत. कसं बघता या सगळ्या वचनांना? यांची करणी आणि कथनी याच्यातला फरक बघा. लाडक्या बहिणींच्या संदर्भात एकीकडे टीका करायची, सरकार कर्जबाजारी झालंय, आणि दुसऱ्या बाजूला लाडक्या बहिणींसारखी आम्ही योजना आणणार. पुतणा मावशीचं प्रेम आहे यांचं सगळ्यावरचं. बरं, BSTचं बोलताय. BSTच्या निवडणुकीत बेस्ट कामगारांनी दाखवून दिलं तुमच्या अवकात. तुम्ही दोन्ही भाऊ एकत्र होतात, बेस्ट पतपेढीची निवडणूक लढवलीत, काय झालं? अरे साध्या बेस्ट कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करू शकत नाही, काय मुंबईकरांचं संपादन करणार? वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचं काम देवाभाऊंच्याच नेतृत्वाखाली या मुंबईत होईल आणि मुंबईकर कुठल्याही भूलतापांना बळी न पडता विकासाला मतदान करणार आणि ते भाजप, शिवसेना, RPI, महायुतीलाच करणार. वारंवार कोस्टल रोडचा उपयोग बोलला जातोय आणि त्याच कोस्टल रोडसाठी खरं तर या ठेवीच्या माध्यमातून कोस्टल रोड बांधण्यात आलेला आहे असं देखील उद्धव ठाकरे म्हणतात. त्यांचं श्रेय आमचंच आहे अशा पद्धतीने देखील ठाम सांगतात. मला वाटतं मूर्खपणासारखं बोलण्याला काय उत्तर द्यायचं मला कळत नाही. आता ठेवीतना जर रस्ता कोस्टल बांधला, ते कोणाचे पैसे आहेत? मुंबईकरांचे आहेत. मुंबईकरांसाठी वापरले. ते काय आम्ही मातोश्री बांधायला नाही वापरलेत ना. एक मातोश्रीच्या 2 मातोश्री झाल्या. आम्ही विचारलं का ते कुठल्या पैशातनं बांधलेत? स्टँडिंग कमिटीचे हिशोब आम्ही काढू का बाहेर? महापालिकेचा मलिदा काढू का आम्ही बाहेर? कोण खात होतं? त्याच्यामुळे दुसऱ्याकडं टीका करताना, बोट दाखवताना आपण महापालिकेला कशी ओरबाडले हे मुंबईकरांना नीट माहीत आहे. महापालिका आमचं उदरनिर्वाहाचं साधन नाही, महापालिका आमचं मलिदा खाण्याचं साधन नाही.
देवेंद्रजींनी पहारेकरी म्हणून भूमिका भाजपने बजावलेली आहे आणि या वेळेला सत्तेच्या माध्यमातून मुंबईकरांच्या जीवनामध्ये सुख समाधान आणि विकास कसा मिळेल ते तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षात दिसेल. यासाठी मुंबईकर 100% महायुतीच्या मागे उभे राहतील. शेवटचा प्रश्न, राहुल नार्वेकरांना खरं तर निलंबित करण्यावर त्या पदाचा आहे तो गैरवापर केला अशा पद्धतीचं देखील आहे ते टीका उद्धव ठाकरेंकडून केली जाते. त्यांनी टीका करण्यापेक्षा मुंबईकरांसाठी काय करणार आहोत आणि काय केलं आहोत याच्यात बोला ना. त्यांच्याकडे विषय नाहीत, मुद्दे नाहीत, दिशा नाही, त्याच्यामुळे भरकटल्यासारखा टीका करण्यापलीकडे ते काही करू शकत नाही. आज दुसरीकडे एक असंही देखील म्हणतात की ज्या बिनविरोध निवडणूक झालेल्या आहेत त्या लोकशाही मारण्याचं काम सध्या सुरू आहे अशा पद्धतीचं बोललं जातंय. याचा अर्थ ज्या मतदारांनी, ज्या उमेदवारांनी त्या ठिकाणी फॉर्म मागे घेतले, त्या मतदारांचा अपमान आहे. लोकशाहीमध्ये व्यवस्था आहेत आणि त्या सिस्टीममधनं जर जनतेनं बिनविरोध दिला असेल त्या ठिकाणी तर तो लोकशाहीचा, संविधानाचा आपण अपमान करत आहात. तुम्हाला तुमचा एकही निवडून आणता आला नाही म्हणून दुसऱ्यावर जळण्याचं काही कारण नाही. व्हिडिओ अरविंद सह गणेश कवडे, साम टी मराठी, मुंबई.